काय रे, काय झालं? म्हणजे काहीतरी सिरियस आहे, आय कॅन सेन्स दॅट, पण झालंय काय? परी हरवली समीर. काय? मला मुंबईला जायला हवं यार आता. अरे पण इथे दिल्लीमध्ये मीटिंग्स प्लॅन्ड आहेत काही? आय नो समीर, पण मी परीला प्रॉमिस केलंय यार. तिला जेव्हा जेव्हा माझी गरज वाटेल तेव्हा तेव्हा मी तिच्या जवळच येईन. अँड दिस इज दॅट टाइम. आय हॅव टू बी देअर समीर. अरे पण इथे इथलं तू सांभाळून घे प्लीज. ठीक आहे, मी बघतो इथलं काय ते. तू तिकडे काय लागलं तर आधी मला कळव, ओके? तू निघाला जरी परीसाठी असलास ना यश, तरी तुझ्या चेहऱ्यावरची काळजी सांगते की तू नेहामध्ये जास्तीत जास्त गुंतत चाललायस. खरं सांगू, बरं वाटतंय. हॅलो, काय रे? 50 वेळेला फोन करतो. जरा सुखाने चहा पिऊ देत ना मला. अहो साहेब, तिथं तुम्ही निवांत चहा पिता, ह्या पोरीने माझ्या तोंडचं पाणी पळवलंय. ए बाबा, 4 वर्षाची पोरगी हँडल करता येत नाही तुला? आत्ता कुठे त्या पोरीच्या घरात जरा वातावरण तापलंय, भडका उडू दे, मग मजा येईल ना आग विझवायला. मला हिरो बनायचंय, त्याच्यामुळे तू चुपचाप 2-4 तास काढ तिच्या बरोबर, कळलं? अहो इथं बसलो ना मी 12च्या भावात जाईन मी. अहो साहेब, इथं पोलीस आली आहेत, नाकाबंदी करतात, गाड्या अडवतात आहेत. काय? साहेब, पोलीस कोणत्या तरी हरवलेल्या पोरीबद्दलच विचारतायत. अरे यार, तरी त्या नेहा कामतला बोललेलो नको पोलीस कंप्लेंट करू. तिने केलीच वाटतं. काय गरज होती स्वतःचं डोकं चालवायची बिंडोक? ए, तू थांब तिथेच, मी येतोय. हो, शोधूया. तुम्ही असं म्हणता पण शोधतच नाही. मीच जाते त्यांना शोधायला. अरे अरे, थांब थांब. हो बाळा, माझं एक काम आहे इथे. ते झालं की आपण नक्की शोधूया बंडू काकांना. तुमचं काही काम नाहीये, तुम्ही खोटं बोलताय. मला माझ्या आईला फोन करायचा आहे. द्या तुमचा मोबाईल. फोन नाहीये माझ्याकडे. तुम्ही परत खोटं बोलताय. मी बघितलंय, तुमच्याकडे फोन आहे. अरे माझ्याकडे फोन आहे, पण त्यामधले पैसे संपले. ते बघ, ते राहिले हे साहेब. एकतर या पोरीने प्रश्न विचारून हैराण केले, त्यात पोलीस पकडतील याची भीती. बंडू काका! परंतपे काका आले. थँक्यू सो मच. हा, तुम्हाला ही कुठे सापडली नक्की? बरी बेटा, तुला काही झालं नाही ना बाळा? तुम्ही हिच्या घरचे दिसता. जा, हिला घरी घेऊन जा. मी याच्या बरोबर नाही जाणार. असं मला नाही आवडत हे. नाही करायचं बाळा, घरी वाट बघतायत सगळे. आई वाट बघते तुझी. असं कसं? तुला यायला लागेल माझ्या बरोबर. बंडू काका अडवले. ते मिळाल्याशिवाय मी नाही घरी येणार. आई मला ओरडेल.
बंडू काका घरी आलेत. हा, आणि ते पण तुझी वाट बघतायत. मग आता यायला हवं की नाही? हा, जा बाळा काकांबरोबर. बोलतात येत ना बंडू काका सापडलेत म्हणून. जा. चल 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 चल. हा? देवा वाचवलं रे. अगं नेहा कुठे चाललीस? मी पोलीस स्टेशनला जाते. परांजपेंना काही म्हणू दे, मी इथे स्वस्त बसून चालणार नाही. त्यांना जाऊन पण खूप वेळ झाला ना, मला जावं लागेल. मी परीला शोधायला जाणार. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बघते मी. एक्सक्यूज मी. अरे यश, बघ ना हे काय होऊन बसलंय. आपली परी, यांच्यामुळे झालंय हे सगळं. कुठे सोडून आलेत तिला काही कळतच नाहीये. बंडू काका, सावरा स्वतःला. प्लीज रडू नका. मी तुम्हाला वचन देतो बंडू काका की पुढल्या 15 मिनिटात परी आपल्या घरी असेल. काही होणार नाही तिला. ती सेफ आहे आणि नक्की सापडेल. परी, परी, माझं बाळ, माझं बाळ कसं आहे राजा? कसं माझं बाळ? तुला लागलं नाही ना? बरी आहे ना तू? माझं बाळ, माझं बाळ. बस इथे. बस. परी, मला माहित नव्हतं माझी फ्रेंड इतकी स्ट्रॉंग आहे म्हणून. सॉरी काका, मी तुमचा हात सोडला म्हणून तुम्ही हरवले ना. सॉरी. बरी, बाळा, बाळा तू खरंच बरी आहेस ना? हं? मी बरी आई. तुला लागलं नाही ना राजा? आई, तू रडू नकोस. तू गुडघ्यालेस ना, मग असं रडायचं नसतं. मी रडते का बघ आई.